एकनाथ हा तो एकनाथ इथूनच डंपर नेतो सारखा एकनाथ डंपर सारखे तुला आता पळायला लागेल. तुझ्या पायात दोन चक्री वाजल असा त्या ग्राउंड मध्ये तुला दाखवायला लागेल आज. निघालाय निघालाय राहुल रुपी वादळ. राहुल राहुल कुठे बाद होतोय शिरगोंदी होते राहुलला. राहुल बाद रायडर बाद. परत एकनाथ बादल मथुर मथुर नावाने ओळखला जातो एकनाथला. त्याला माहिती आहे एकनाथ 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 देवीदास पवार असा जर्सी घालून गेला. एकनाथ एकनाथ सिद्धेश्वर मध्ये बादल पाय निघाला अजय. अजय बघू आता काय करतोय 3 नंबर मध्ये जर्सी मध्ये वर्गच्छ लाभलेला असा नादला दांडवाडी संघाला अजय. साईरा वाईरा धावतोय अजून खातं खोललं नाही नांदगाव दांडवाडी संघाने. आता निघालाय हाच तो बादल. बादल निघालाय. बादल आता बघूया वादळ नेतो का. किती वादळ येणार हा बादल. तुला तर वादल्यासारखा धावायला लागेल या ग्राउंडवर. तू जर वादल्यासारखा धावलास तर तुला कुठेतरी रसिकांच्या ताल्या बघायला होती. वादळनी बोनस केलाय आज दिवाळीचा बोनस कसा. अजय अजय बघूया आता काय करतोय. अजय सांगतोय मी मारलंय बादललाच मारला. पाण्याची सोय करा पाण्याची सोय करा पाण्याची सोय. एकनाथ एकनाथ बघूया आता काय करतोय. एकनाथ बोल बोल बघूया 1 2 तो 2 1. एकनाथ तुला काहीतरी करावं लागेल. ट्रॉफिक आणि आपली मैदान मंदिरामध्ये ट्रॉफिक घेऊन जा. विजयाचा शिल्लेदार तोच होणार. आम्हाला पण अपेक्षा आहे तुझ्याकडनं. एकनाथ तर राहुल राहुल तो एकनाथ. राहुल राहुलच्या पायात वेग बघा काय हो. मोरेश्वर मोरेश्वर उर्फ मारे भाई बालू भाई आहे. अजय वारंवार चढाई करतोय अजय. त्याला माहिती आहे आपला संघ कुठेतरी 1 गुणांनी माघार आहे. अजय अजय तुला काहीतरी करावं लागेल. निघता असेल मागा पडतो उद्या 5 10 3 नंबर मध्ये हा निघालाय. बघूया आता काय करतोय. फॉरवर्ड करूया मोरेची चढाई आणि हो हो शेर बंद केलाय. काय टॅकल गेलो राहुल निघालाय. राहुलला काहीतरी करावं लागेल. मला असं वाटतं की हायवे देखील सामना हायवेच होणार. जसा आसानेवाडी झाला तसा हायवे देखील सामना हायवेच होणार. सिद्धेश्वर संघाचा एक सुटली बार म्हणून ओळखला जातो. सुटला तरी दहशत नाही सुटला तरी दहशत.
राहुल वारंवार चढाई होत आहेत राहुलच्या दरम्यान. राहुलला मोठे मोठे कार करावे लागतील तेव्हा कुठे आपली रील्स होईल भावा. राहुल बघूया काय करतोय राहुल. असा शांत रीतीने चाललेला हा सामना. भाई आपल्या चढाईसाठी निघालाय. मारी ह्याच्या नावाने ओळखला जातो. भाई सिद्धेश्वर संघाचा हुकमी एकटा म्हणून ओळखला जातो. जवळजवळ रात्रीचे 12:30 वाजले तरी महिला मंडळ बघा आपली कुठून बघतायत. स्टेडियम बघा खचाखच भरलेला आहे. पब्लिक बघा कोण शाळेच्या पटांगणात तर कोण देवलाच्या पटांगणात तर कोण पत्र्यावर. त्यांना माहिती आहे चषकच तेवढा मोठा आहे. भरत आलाय परत. भरत आज तो भरत आणि भरतला 2 गुणाचे लोक करते भरत. रवींद्र गाजवडे स्टेजवर विमान हुआ. राहुलला असा खेळ बंद करतोय. असा राहुल रायडर बाद कुठेतरी आउट होते राहुल. आज पुन्हा एकदा सिद्ध करून सांगतो एकनाथ का मी अजून आहे. माझा सामना अजून आहे. मी अजून संपलो नाही. कारण अजून शर्यत अजून संपली नाही आणि शर्यत अजून संपणार नाही. त्याला माहिती आहे हा जवळजवळ 5 फुटीचा ट्रॉफी आपल्या मैदानात गावात न्यायचा आहे. खूप छान नियोजन बघा किती छान आहे. प्रेक्षक बघा रात्रीचे 12:30 वाजले तरी झोपत नाही. त्यांना खूप छान तुमचं अजून खूप सामने आपल्याला खेळवत. आपण पुढे जाऊ नका. इथेच पाहत राहा. उद्या जी हा सामना दिसेल. 2 गुणाचे लोक करतो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठेतरी काहीतरी होतोय. त्याला काहीच केलं नाही. होतो भावा एवढं काही नाही. जास्त लीड नाही. एकचीच लीड आहे. तुमच्याकडे एकनाथ सारखा प्लेअर आहे. वा मारले मांडीवर थाप दिलाय. काय करतो बघूया. अजय बोलतोय नाही तो बोलतोय मारलाय. काय करणार. परत अजय चढायला दिसतो. छोटी हाईट बडी फाईट. काय करतो बघूया आपल्या संघासाठी. एकनाथ आज तो मथुर नावाने ओळखला जातो. एकनाथ आणि एकनाथला गेला बाद. एकनाथला गेलाय बाद. एकनाथला काहीसा कळला नाही. एकनाथ बाद. मला असं वाटतं का काहीतरी दोन्ही संघटना असंच होतो. लाईट कमी पडते असं वाटतं. लाईट कमी पडते त्यामुळे असं होत राहतं. अजय बघूया काय करतोय. बघा स्कोर होतो. एकदा लक्ष द्या. 7-7-7-6. मला असं वाटतं का गोल्डन रोड पर्यंत जाऊ शकतो हा सामना.
5-5 होतील किंवा गोल्डन गोल होतील. शेवटचे 5 मिनिटे. 6-7-7-6. कोण होणार विजयी? विजयी होणार आंबेडकर संघाचे युवा नेतृत्व जीवन भाऊ पिंगले व प्रथमेश भाऊ जाधव. स्टेजवर यावा. ठरले हे काहीतरी सांगेल की मारलाय. हवा कुठेतरी घाई केलीस. घाई करायची गरज नव्हती तुला. भरत वादळ पकासूर लाची 4 मिनिटं. 6-8-8-6. बघूया काय होतोय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. खूप छान क्षेत्ररक्षण झालेलं आहे. असं क्षेत्ररक्षण झालं तर कुठेतरी पिंपळी दांडवाडी संघ हा विजय होऊ शकतो. दांडवाडी सुपर टॅकल वान असेल. सुपर टॅकल झाला तर काहीतरी मध्ये. खूप छान बादल गेलेला आहे. पिंपळी दांडवाडी. दुसरा पुकार. तिसऱ्या पुकारामध्ये सारी चुकीची परिस्थिती. दांडवाडीवरती पावलेली. शेवटची 3 मिनिटे. तयार राहा. दांडवाडीवरती वावलेली. भाई तुला काहीतरी करावं लागेल. तुला मोठ्या गुणाची अपेक्षा आहे. 3-4-4-3. आणि भाई मी बोललो होता भाई काहीतरी करेल. आणि भाईने एकच गुणाची किती गुणाची निवड केले. 1 गुणाची. भाई त्यांना माहिती आहे. स्वतः ठाण्यावरून आलं. सवलत राजवडे येतो. त्यांना माहिती आहे का हा सामना हाय व्होल्टेज होणार. अविनाश तांबट सारखा प्लेअर पुण्यावरनं बघून आलाय. त्याला माहिती आहे की हा सामना हाय व्होल्टेज होणार. भाई अजून एक काहीतरी करावं लागेल तुला. टाइम आउट आता काहीतरी राहुल. आता राहुलला थर्ड रेड मध्ये काहीतरी करावं लागेल राहुलला. हा जर ही थर्ड रेड जर सक्सेस झाली तर काहीतरी होऊ शकतो. सामन्याला हवा ही गरज होती तुला. ही थर्ड रेड होती. त्याला गरज होती. तुला गरज नव्हती. काही गरज नाही. भाई बघूया. भाईवर आता सगळी दारोमदार आली आहे. भाई जर करेल तर सक्सेस होऊ शकतो. भाईला काहीतरी मोठ्या हे करायला लागते. 2-3-3-2 असे आणावं लागते. भाई आगला वेगळा घालतो. भाईला काही साकारत नाही. भावा हा जो खराब असून खराब बोला. हा सामना क्वार्टर फायनलचा सामना. खऱ्याचा घेऊन केला भावांनो. खरा बोलला तर महाराष्ट्रामध्ये जाशील. खोटा बोलला तर सुधागड मध्ये राहशील भावा. वा लास्टचा 1 मिनिट. कोणाच्या गळ्यात हा मोठा चषक जाणार. कोणाच्या गावात फटाके फुटणार. कोण मोठमोठे गार केले हा रील्स बनवणार. भाई तुला माघार घेणार नाही. भाई हा माघार घेणार नाही. त्याला माहिती आहे मी हाय तर माझा संघ आहे. त्याला माहिती आहे मी काहीतरी करू शकतो. त्याला माहिती आहे. मारला वरती मांडीवर थाप आणि भाई छातीत करून आता सामना चालू आहे. काही होऊ शकतो. आता बघूया टचवर घेतलंय. मला असं वाटतं की लास्टची रेड असेल.
ही जर झाला, ही जर टॅकल झाली तर कुठेतरी 5 चढत सामना जाऊ शकतो. मी बोलू की अजय तुला काहीतरी करावं लागेल आणि असं बोलतो 5 काय क्षेत्ररक्षण झालंय. एकदा टाळी होऊन जाऊ द्या, खूप छान टाळी होऊन जाऊ द्या.